नमस्कार. कथाविश्वमध्ये आपलं स्वागत आहे. आजची कहाणी अशा प्रत्येकासाठी आहे ज्यांना वाटते की घरामध्ये सुखशांती आहे, पण पैसा मात्र टिकत नाही. लाख प्रयत्न करूनही यश मिळत नाहीये आणि तुमच्या नशिबात नेमके काय लिहिले आहे असा प्रश्न पडला आहे. कथा पूर्ण ऐका, कारण या कथेतील उपाय तुमचे आयुष्य बदलू शकतो. पुणे शहरापासून दूर एका छोट्या गावात अण्णा आणि त्याची पत्नी लक्ष्मी राहत होते. अण्णांनी अनेक व्यवसाय केले, प्रामाणिकपणे कष्ट केले, पण त्यांच्या हाती फक्त अपयशच येत होतं. घरात रोज पैशांवरून वाद व्हायचे. लक्ष्मी त्यांना धीर द्यायची, पण परिस्थिती रोज अधिकाधिक बिकट होत चालली होती. एकदा लक्ष्मी म्हणाली, "अहो, सगळे म्हणतात देव प्रामाणिक माणसाच्या पाठीशी उभा राहतो, पण आपले नशीबच खराब आहे वाटतं." लक्ष्मीचं बोलणं ऐकून अण्णांच्या मनात खूप निराशा निर्माण झाली. त्या रात्री दुःखी होऊन अण्णांनी देवाच्या मूर्तीकडे पाहिले आणि रागाने म्हटले, "महाराज, माझ्या प्रामाणिकपणात काय कमी आहे? माझ्या प्रयत्नात काय कमी आहे? तुम्ही खरोखरच भक्तांवर कृपा करता, तर माझ्यावर का नाही?" अण्णा त्याच रात्री खूप दुःखाने झोपी गेले. मध्यरात्री त्यांना एक स्वप्न पडले. स्वप्नात साक्षात श्री दत्त महाराजांनी त्यांना दर्शन दिले. महाराजांनी शांतपणे अण्णांना विचारले, "अण्णा, तू माझ्यावर रागावलास? तुला वाटतं मी तुला मदत करत नाही?" अण्णांच्या डोळ्यातून अश्रू आले. महाराज म्हणाले, "अण्णा, तू मला दोष दिलास, पण तू माझा एक अत्यंत साधा उपाय नेहमी टाळला आहेस. तुझ्या घरात पैशाची चणचण नाही, तर श्रद्धेची चणचण आहे. तुला मी सांगतोय, उद्यापासून तू घरातील कोणत्याही गरजूंना, खास करून भिक्षेकरी, दररोज तुझा 3रा घास दान करायचा आहे. तुला हे दान करण्यात कष्ट वाटले म्हणून तू हे कधीच केले नाहीस." सकाळी उठल्यावर अण्णांना कशाचाही विचार करता आला नाही, फक्त महाराजांचे शब्द आठवले. त्या दिवसापासून अण्णांनी महाराजांनी सांगितलेला उपाय करायला सुरुवात केली. ते दररोज जेवणाच्या थाळीतील 3रा घास गरजू आणि भुकेल्या लोकांना दान करू लागले. सुरुवातीला थोडे जड वाटले, पण महाराजांवरची श्रद्धा मोठी होती. चमत्कार घडला. एका महिन्याच्या आतच अण्णांचा जुना व्यवसाय पुन्हा सुरू झाला आणि बघता बघता त्यांच्या व्यवसायाला यश मिळाले. घरात पैसा टिकू लागला. लक्ष्मी आनंदी झाली. हा चमत्कार फक्त एका साध्या उपायाने झाला, जो त्यांनी श्रद्धेने पूर्ण केला होता. मित्रांनो, तुमच्या घरात पैसा का टिकत नाही याचे उत्तर तुमच्या कर्मात दडलेले आहे. देवाला दोष देऊ नका. आपल्या कमाईचा आणि